हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आज आपण सोडवणार आहोत सेट प्रश्नपत्रिका मार्च 2023ची. तर करूया सुरुवात. पहिला प्रश्न, शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. ए. स्मरण, आकलन, विमर्शी की मूलभूत. शिक्षक विमर्शी किंवा चिंतन स्तरावरील अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. चिंतन स्तर अध्यापनाचे प्रमुख प्रतिपादक हंट हे आहेत. हा शिक्षणाचा सर्वोच्च स्तर आहे. शिक्षणाचा समस्या केंद्रित दृष्टिकोन असून वर्गात मुक्त आणि स्वतंत्र वातावरणात समस्या निराकरण पद्धतीने शिक्षण प्रक्रिया चालते. चिंतन स्तर पद्धतीत मूल्यमापनासाठी मुक्तोत्तरीय प्रश्न विचारतात. ज्ञानासोबतच अभिवृत्ती, विचार आणि सहभाग यांचे देखील मूल्यमापन केले जाते. पर्याय क्रमांक सी, विमर्शी स्तर. दुसरा प्रश्न, यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण आहे. ए. विद्यार्थी आणि ग्रंथपाल. बी. शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल. सी. विद्यार्थी आणि पालक की डी. विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. विद्यार्थी आणि पालकांकडून मिळालेले अध्यापनाचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण असते. इतरांकडून मिळालेल्या प्रत्याभरणात अतिशयोक्ती, असूया, सहकारी वृत्ती, परतफेडीच्या अपेक्षेने अवाजवी कौतुक असू शकते, परंतु विद्यार्थी आणि पालकांकडून मिळालेले प्रत्याभरण हे वस्तुस्थितीवर आधारित असते. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी, विद्यार्थी आणि पालक. पुढील प्रश्न, स्वयं म्हणजे ए. स्कूल वेब्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यूथ अस्पायरिंग मॅप्स. बी. स्टडी वेबसाइट्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. सी. स्कूल वेबसाइट्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ अस्पायरिंग मॅप्स की डी. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. स्वयं म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. प्रवेश, समानता आणि गुणवत्ता ही शैक्षणिक धोरणाची 3 तत्त्वे साध्य करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेला स्वयं हा एक कार्यक्रम आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गुणवत्तापूर्ण संधी उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश आहे. आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. आपण मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे निरीक्षण केले असता लक्षात येईल की स्वयंवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत हमखास एक प्रश्न असतोच. त्यामुळे याचा आपण अधिकचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चौथा प्रश्न, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश ही जास्त योग्य पद्धती आहे. ए. भूमिका पालन पद्धती. बी. दिग्दर्शन पद्धती. सी. प्रायोगिक पद्धती की डी. अवगामी पद्धती. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी भूमिका पालन पद्धती सर्वात जास्त योग्य पद्धती आहे. या पद्धतीत विद्यार्थी वेगवेगळी पात्रे निवडून त्यांच्या भूमिका करतात आणि प्रसंगाचे नाटकीय रूपांतर सादर करतात. प्रत्यक्ष सादरीकरण झाल्यामुळे तो घटक चिरस्मरणीय ठरतो, परंतु अध्यापनाची ही पद्धत वेळखाऊ असून अधिक संसाधनांची यात आवश्यकता भासते. या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, भूमिका पालन पद्धती. पाचवा प्रश्न, अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते. ए. नैदानिक मूल्यमापन. बी. स्थाननिश्चिती मूल्यमापन. सी. आकारिक मूल्यमापन आणि डी. साकारिक मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन शिक्षण प्रक्रिया सुरू असताना दिशा योग्य असल्याबाबतची खात्री होण्यासाठी केले जाते. इतर प्रकारच्या मूल्यमापनांविषयी आपण अगोदरच्या प्रश्नपत्रिकेच्या एका प्रश्नाच्या स्पष्टीकरणात पाहिलेले आहे. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, आकारिक मूल्यमापन. संशोधकाची ठाई डॅश असलीच किंवा असलेच पाहिजे. ए. संशोधन अभिवृत्ती. बी. संशोधन अभियोग्यता. सी. संशोधनाबाबतची माहिती की डी. स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. संशोधनासाठी सर्व पर्यायातील गुणवैशिष्ट्ये शिक्षकाच्या ठायी असलेच पाहिजेत, परंतु त्यातील सर्वात आवश्यक घटक म्हणजे संशोधन अभियोग्यता, रिसर्च ॲप्टिट्यूड असे ज्याला म्हणतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 7, गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे यास टिप्पणी काढणे मेमोईंग असे म्हणतात. ए. चिंतनशील टिपा. बी. स्मरण टिपा. सी. आकलन टिपा की डी. संशोधन टिपा. मानवी व्यवहारांना गणिती सूत्रात बांधता येत नाही. गुणात्मक संशोधनात चलांना त्यांच्या गुणांवरून विश्लेषित केले जाते. हे संशोधन लवचिक असते. सामान्यतः यात परिकल्पनेची मांडणी केली जात नाही. मानवी व्यवहार सतत बदलणारे असतात. प्रत्येक व्यवहारामागे विचार असतो. गुणात्मक संशोधनातील या चिंतनशील टिपांच्या नोंदी करणे म्हणजेच टिपण काढणे मेमोईंग होय. पर्याय ए.
अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन डॅश हे असेल. ए. संपादन कसोटी, बी. नैदानिक कसोटी, सी. प्रमाणित कसोटी की डी. उत्तर कसोटी पोस्ट टेस्ट. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठी योग्य माहिती संकलन साधन म्हणून नैदानिक कसोटीचा वापर केला जातो. अभ्यासक्रम सुरू असताना प्रक्रियेत नेमकी काही कमतरता, अयोग्यता, अक्षमता असेल तर ती कळण्यासाठी नैदानिक कसोटी वापरली जाते. मनोशारीरिक तपासणीसाठी ही पद्धती वापरण्यास सुरुवात झाली. पुढील प्रश्न, जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण डॅश हे असेल. ए. विस्तार, बी. चतुर्थक विचलन, सी. सरासरी विचलन की डी. प्रमाण विचलन. प्रथमतः आपण या सर्वांचे स्पष्टीकरण पाहूया. चतुर्थक विचलन हे वारंवारता वितरणाच्या मध्यभागी विचलन मोजते. चतुर्थक विचलनाला अर्ध-अंतर चतुर्थक श्रेणी म्हणून देखील संबोधले जाते. जर वारंवारता वितरणात काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण चतुर्थक विचलन हे असेल आणि याचे सूत्र QD बरोबर Q3 - Q1 / 2 हे असते. विस्तार हे मापन टोकाच्या प्राप्तांकांद्वारे प्रभावित होते. विस्ताराचे सूत्र असते कमाल मूल्य वजा किमान मूल्य. सरासरी विचलन हे विचलनांच्या निरपेक्ष मूल्यांची बेरीज भागिले निरीक्षणांची संख्या या सूत्राद्वारे काढता येते. मानक विचलन हे वितरण मूल्यांच्या सरासरीच्या भिन्नतेचे मापक असते. कमी मानक वितरण मूल्य सूचित करते की वितरण मूल्ये सरासरीच्या अपेक्षित मूल्याच्या जवळ असतात, तर उच्च मानक विचलन मूल्ये विस्तृत श्रेणीत पसरलेले दर्शवतात. या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. चतुर्थक विचलन. प्रश्न क्रमांक 10. संशोधन पत्रिकेचे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य डॅशवर ठरते. प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स की जर्नलची छपाई. संशोधन पत्रिकेचे मानक मूल्य इम्पॅक्ट फॅक्टर प्रभाव घटकवर ठरत असते. प्रभाव घटक इम्पॅक्ट फॅक्टर IF हे एका विशिष्ट वर्षात संशोधन पत्रिकेमधील सरासरी लेख वृद्धित केलेल्या वारंवारतेचे मोजमाप आहे. प्रभावी घटक ठरवण्यासाठी एक सूत्र वापरलं जातं, ते म्हणजे मागील 2 वर्षात संशोधन पत्रिकेत प्रकाशित झालेल्या लेखांद्वारे प्राप्त झालेले सायटेशनची संख्या भागिले मागील 2 वर्षांमध्ये संशोधन पत्रिकेत प्रकाशित झालेल्या एकूण लेखांची संख्या. यात इतर पर्यायांचे स्पष्टीकरण आपण बघूया. प्रकाशक हे संशोधन पत्रिकेच्या मानक मूल्यांवर तेवढा प्रभाव टाकत नाहीत. काही उच्च दर्जाची जर्नल्स छोट्या व स्वतंत्र प्रकाशकाकडून प्रकाशित होतात. सायटेशन इंडेक्स संशोधनाचे वारंवार सायटेड केलेले लेख ओळखण्यासाठी वापरले जातात, परंतु त्यामुळे त्यांची गुणवत्ता विचारात घेतली जात नाही. मुद्रण किंवा छपाई हे संशोधन पत्रिकेच्या गुणवत्तेचे विश्वसनीय सूचक नाही ठरत आणि म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. इम्पॅक्ट फॅक्टर. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. पुढील प्रश्न आपण बघूया. मी पुन्हा एकदा रिपीट करते की आपण उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे इथे सोडवून घेत नाही आहोत, परंतु सराव महत्त्वाचा आहे. उतार्याचा जेवढा जास्तीत जास्त सराव होईल तेवढा पेपर 1मध्ये आपला वेळ वाचेल आणि उतार्यावरच्या प्रश्नांची हक्काचे जे मार्क्स आहेत ते आपल्याला घेता येतील. आपण पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण डॅश प्रकारचे असते. ए. अंतर्गत संप्रेषण, बी. बहिस्थ संप्रेषण, सी. ऊर्ध्वगामी संप्रेषण की डी. अधोगामी संप्रेषण. अंतर्गत संप्रेषण समूहातील सर्व सदस्यांना संदेश दिला जात असेल व प्रत्याभरणाची संधी प्रत्येकाला उपलब्ध होत असेल तर अशा प्रकारच्या संप्रेषणाला अंतर्गत संप्रेषण म्हणतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ए. अंतर्गत संप्रेषण. बहिस्थ संप्रेषणात समूहाबाहेरील सदस्यांना देखील संप्रेषणात सहभागी करून घेतले जात असेल तर ते सल्ल्यासाठी असू शकते किंवा मार्गदर्शनासाठी असेल तर त्या प्रकाराला बहिस्थ संप्रेषण म्हणतात. ऊर्ध्वगामी संप्रेषणात खालून वर संप्रेषणाची दिशा असेल. उदाहरणार्थ कार्यालयातील अधिकारी त्याच्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून सल्ला व सूचना मागवत असल्यास ते ऊर्ध्वगामी संप्रेषण होय. केवळ वरून खाली अशी संप्रेषणाची दिशा असेल तर ते अधोगामी संप्रेषण असते. उदाहरणार्थ कार्यालयात बॉसची एकाधिकारशाही चालत असेल आणि केवळ बॉस आज्ञा देईल व कर्मचाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित असेल तर यात प्रत्याभरणाला स्थान नसते. प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अंतर्गत संप्रेषण. प्रश्न क्रमांक 17. प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅशवर परिणाम करू शकतो.
संदेश, माध्यम, संप्रेषणाची परिणामकारकता की प्रत्यावरण. प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक संप्रेषणाच्या परिणामकारकतेला प्रभावित करते. प्रत्येक संस्कृतीत काही तथ्य, मूल्य, प्रतीके असतात आणि ते भिन्न असू शकतात. प्रतीकांचा अर्थ संस्कृती सापेक्ष असतो. उदाहरणार्थ, काही ठिकाणी साप हा विषारी म्हणून वाईट शक्तीचे प्रतिनिधित्व करतो, तर काही समूहात साप हा लवचिकता, गती, तत्परतेचे प्रतिनिधित्व करतो. प्रेषक व ग्राहक संस्कृती भिन्न असतील तर संप्रेषणाची परिणामकारकता कमी होऊ शकते. पर्याय सी, संप्रेषणाची परिणामकारकता. प्रश्न 18. डॅशच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. 1. F.G. मेयर, बी. G.G. ब्राऊन, सी. डॉ. देवल, डी. मिलर. हा अगदी वन लायनर क्वेश्चन आहे. G.G. ब्राऊन यांच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 19. प्रभावी संप्रेषण हे डॅश या समीकरणाने दाखविता येते. ए. MS-MR = 0, B. MR - MS = 0, C. MS-MR = +1 की D. MR - MS = -1. येथे MS म्हणजे प्रेषकाने पाठवलेला संदेश, तर MR म्हणजे ग्राहकाने स्वीकारलेला संदेश. प्रेषकाने पाठवलेला संदेश जसाच्या तसा ग्राहकापर्यंत पोचला तर त्याला प्रभावी संप्रेषण म्हणतात. प्रेषकाने पाठवलेला व ग्राहकाने ग्रहण केलेल्या संप्रेषणातील भेद किंवा अंतर, फरक 0 असेल तर ते संप्रेषण प्रभावी होते. म्हणून पर्याय ए या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास डॅश असे म्हणतात. प्रत्यावरण, प्रक्षेपण, संदेश की गोंधळ. गोंधळ हा संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करतो. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 21. 0 व 1 या अंकांनी 8 बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 3 वेळा व 0 5 वेळा येतात. पर्याय ए 15, बी 56, सी 65 की डी 30. खरं तर हा प्रश्न मलाही नीटसा सोडवता आलेला नाही, परंतु इंटरनेटवर या सूत्राने हा प्रश्न सोडवलेला आहे आणि याचे उत्तर आलेले आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 22. पुढे दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या समित्या व त्यांचे सदस्य आहेत. X1 = A, B, C, D. X2 मधील सदस्य आहेत X, B, D आणि Y. X3 मधील सदस्य आहेत X, Y आणि A. X4 मध्ये Y आणि B. X5 मध्ये X, A, B. X6 मध्ये Y, A आणि B. X7 मध्ये X, Y, A आणि B. या समित्यांचे किती प्रकारे आपण प्रतिनिधी निवडू शकतो की जेणेकरून कोणत्याही दोन समित्यांचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील. आणि पर्याय आहेत A 5, B 3, C 1 आणि D 0. X3 या समितीत असलेले प्रतिनिधी X, Y, A हे आधीच निवडलेले असल्याने X3 मधून एकही प्रतिनिधी निवडता येत नाही आणि X4 मध्ये Y आणि B हे दोनच प्रतिनिधी असल्याने त्यांच्या निवडीची शक्यता देखील दोन्ही समित्यांमध्ये असू शकत नाही. म्हणून अशी एकही समिती निवडणे शक्य नाही आणि उत्तर येईल 0. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 23. एका आयताकृती व्यवस्थेत 4 रांगांमध्ये व्यक्ती उभे आहेत. प्रत्येक रांगेत 4 व्यक्ती आहेत. जर I या रांगेतील J क्रमांकाच्या व्यक्तीचा J या रांगेतील I या क्रमांकाच्या जागेवर उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक I = 1 2 3 4 आणि J = 1 2 3 4 तर किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदललेले असेल. आणि पर्याय आहेत पर्याय A 4, B 5, C 12 की D 16. प्रश्नात दिलेल्या माहितीवरून याप्रमाणे मांडणी केली असता I मधील 1, J मधील 2, K मधील 3 आणि L मधील 4 केवळ यांच्या जागा बदलत नाहीत आणि इतर व्यक्तींच्या जागा बदलतात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक C 12 व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदललेले असेल. प्रश्न क्रमांक 24. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. A 3 तास, B 3 तास 30 मिनिटे, C 4 तास की D 4 तास 30 मिनिटे.
पहिल्या नळाने टाकी भरण्यास 6 तास लागतात, म्हणून पहिल्या नळाने 1 तासात 1/6 एवढी टाकी भरेल. तर दुसऱ्या नळाने टाकी भरायला 12 तास लागतात, म्हणून 1/12 एवढी 1 तासात टाकी भरेल. मग आता दोन्ही नळाने 1 तासात किती टाकी भरेल, तर या दोघांची आपण बेरीज करूया. 1/6 अधिक 1/12 म्हणजेच 3/12 म्हणजेच 1/4. मग दोन्ही नळांनी टाकी भरण्यास लागणारा कालावधी किती असेल, तर 1/1/4 म्हणजेच 4 तास. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर रिकामी टाकी भरायला 4 तास लागतील. पर्याय सी 4 तास. प्रश्न क्रमांक 25. जर एक्सला वायपेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर वायला एक्सपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? ए 9, बी 10, सी 91/11 की डी 111/11. एक्सला वायपेक्षा 10% गुण जास्त मिळाले. वायला मिळालेले गुण जर आपण 100 मानले तर एक्सला मिळालेले गुण बरोबर वायला मिळालेले गुण अधिक वायच्या 10% म्हणजे 100 अधिक 10 गुणिले 10/100 बरोबर 110. वायला एक्सपेक्षा कमी मिळालेले गुण बरोबर 110 वजा 100 बरोबर 10 गुण. वायला एक्सपेक्षा कमी मिळालेल्या गुणांची टक्केवारी बरोबर 10/110 गुणिले 100 बरोबर 100/11. वायला एक्सपेक्षा 10/11% गुण कमी मिळाले, परंतु असा कोणताही पर्याय इथं दिलेला नाही आणि म्हणून सर्व पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 26. पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी अदितीच्या पुढे आहे? रेहाना अदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे? आणि पर्याय आहेत आदिती, शोभा, राणी, रेहाना. बी शोभा, अदिती, रेहाना, राणी. सी शोभा, रेहाना, अदिती, राणी की डी राणी, शोभा, रेहाना, आदी. दिलेल्या माहितीवरून मांडणी केली असता शोभा, अदिती, रेहाना, राणी. पर्याय क्रमांक बी हा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 27. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखवणाऱ्या रीतीने मांडा. खिडक्या, भिंती, फरशी, पाया, छत आणि खोली. सदर उदाहरणात आपणास घर बांधताना घ्यावयाचा क्रम लक्षात घ्यावयाचा आहे. त्यानुसार प्रथम पाया बांधला जातो, त्यानंतर भिंती उभारल्या जातात, मग खिडक्या, छत, फरशी आणि मग नंतर संपूर्ण खोली तयार होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे 4, 2, 1, 5, 3, 6. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 28. घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे. हे विधान डॅश आहे? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान की अर्थापत्ती? प्रथमतः आपण येथील सर्व पर्यायांची माहिती घेऊया. परसेप्शन, प्रत्यक्ष हे मुळात आपल्या डोळ्यांसमोर असते. इंद्रियांद्वारे गोष्टीची जाणीव होण्याची प्रक्रिया म्हणजे परसेप्शन होय किंवा प्रत्यक्ष प्रमाण होय. अनुमान, इन्फरन्स म्हणजे अंतर्ज्ञानामुळे मिळवलेले ज्ञान होय. हे आकलनावर आधारित निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असे ज्ञान आहे. उपमान, कंपॅरिझन तुलनांमधून प्राप्त झालेले ज्ञान हे समानतेशी संबंधित असते. त्यावरून दोन गोष्टींमधील साधर्म्य, फरक यांची तुलना करता येते. अर्थापत्ती, इम्प्लिकेशन आधार कल्पनेचा आणि परिस्थितीतून प्राप्त होण्याचा हा प्रकार म्हणजे शोध, अंतर्दृष्टी आणि ज्ञानाचे साधन होय. यात दोन विधानांमधील तार्किक संबंध असून एका विधानाचे सत्य दुसऱ्या विधानाचे सत्य सूचित करते. म्हणून उत्तराचा पर्याय असणार आहे पर्याय ए, प्रत्यक्ष प्रमाण. कारण घोडा हा तृणभक्षी प्राणी आहे. हे प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यांनी दिसू शकते. घोडा तृणभक्षण करतो. प्रश्न क्रमांक 29. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1, काही प्राणी बुद्धिमान आहेत आणि विधान 2, माकडे बुद्धिमान प्राणी आहेत. यावरील निष्कर्ष आहेत सर्व माकडे बुद्धिमान आहेत आणि निष्कर्ष 2, घोडे बुद्धिमान आहेत. आणि पर्याय दिलेले आहेत फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही की 1 किंवा 2 दोन्हींपैकी नाही. प्रथमतः हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण वेनाकृती काढू. उदाहरणातील माहितीवरून याप्रमाणे वेनाकृती काढता येईल. यावरून निष्कर्ष 1, सर्व माकडे बुद्धिमान आहेत हे निश्चित सत्य आहे, परंतु निष्कर्ष 2 निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून पर्याय ए हे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते? इथे पर्यायांमध्ये वेनाकृत्या दिलेल्या आहेत आणि या 3 संकल्पना आहेत लघुउद्योजक, विवाहित आणि स्त्रिया. यात लघुउद्योजक हे विवाहित असू शकतात, तसंच स्त्रिया देखील काही लघुउद्योजक असू शकतात.
त्याच्यामुळे तिन्ही जी वर्तुळं आहेत ती एकमेकांमध्ये गुंतलेली अशी दाखवता येतील आणि ती पर्याय क्रमांक सी मध्ये दाखवली आहेत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 31 आणि 32 हे पुढील माहितीवर आधारित आहेत. या सारणीमध्ये एका राज्यातील कंपनीचे जिल्हेवार आणि कंपनीच्या प्रकारानुसार विभाजन दिलेले आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 31 आहे. जिल्हा ई आणि बी मधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे? जिल्हा ई व बी मधील शेतीवर आधारित दोघं कंपन्यांमधील फरक आहे 79, जंगलांवर आधारित कंपन्यांमधील फरक आहे 50, पशूंवर आधारित 86, वस्त्रोद्योग 40, रासायनिक उद्योग 68 आणि इंजिनिअरिंग व तत्सम 90. यानुसार सर्वाधिक फरक जो आहे तो आहे 90 इंजिनिअरिंग व तत्सम, म्हणून उत्तर असणार आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 32 बी जिल्ह्यामधील शेतीवर आधारित कंपनींची शेकडेवारी काय? ए 86%, बी 17.2%, सी 8.6% की डी 16.67%. सारणीनुसार बी जिल्ह्यातील एकूण कंपन्या आहेत 500 आणि बी जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपन्या आहेत 86. यावरून त्यांची टक्केवारी काढताना 86/500 × 100 बरोबर 17.2% आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 33 एका ठराविक राज्यात 60% नोकरदार विवाहित आहेत, 52% नोकरदार पदवीधर आहेत, 32% नोकरदार अविवाहित आहेत, तसेच ते पदवीधर नाहीत तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा. पर्याय आहेत ए 8%, बी 28%, सी 24% आणि डी 44%. एकूण विवाहित नोकरदार 60% म्हणजेच 40% नोकरदार अविवाहित आहेत, परंतु यापैकी 32% पदवीधर नसलेले आहेत. मग पदवीधर असलेले अविवाहित नोकरदार बरोबर 8%. मग विवाहित पदवीधर नोकरदार 52% वजा 8% बरोबर 44%, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 44%. प्रश्न क्रमांक 34 व 35 हे वर्तुळ आकृतीवर आधारित आहेत. एका ठराविक कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च या आकृतीमध्ये दाखवलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 34 आहे. अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढा. ए 63%, बी 90%, सी 108% की डी 72%. अन्य या विभागाशी संबंधित कोण बरोबर 360 अंश वजा अन्न, कपडे, घरभाडे व इंधन यांच्याशी संबंधित कोण, म्हणजेच 360 वजा 108 अंश अधिक 63 अंश अधिक 72 अंश अधिक 27 अंश, म्हणजेच 360 अंश वजा 270 अंश बरोबर 90 अंश आणि म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब 90 अंश. प्रश्न क्रमांक 35 अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवारी काढा आणि पर्याय आहेत ए 25%, बी 30%, सी 20% की डी 90%. अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवारी बरोबर अन्न विभागाशी संबंधित कोण भागिले 360 अंश गुणिले 100 आणि हा कोण दिलेला आहे 160 अंशाचा, म्हणून 160 अंश भागिले 360 गुणिले 100 म्हणजेच 30% आणि म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक बी 30%. प्रश्न क्रमांक 36 HTML या शब्दाचा योग्य अद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? ए हायपरटेक्स्ट मॅन्डेटरी लँग्वेज, सी हायपरटेक्स्ट मिक्स लँग्वेज, सी हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज की डी हायपरटेक्स्ट मीडिया लँग्वेज आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. HTML म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. क्रमांक 37 भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॅश यावर्षी सुरू करण्यात आली. ए 1995, बी 1986, सी 1999 की डी 2000 आणि याचं उत्तर आहे पर्याय ए 1995. प्रश्न 38 स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? ए टंकलेखक, बी हनीकोड, सी युनिकोड की डी मल्टीमीडिया. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी युनिकोडची आवश्यकता असते. युनिकोडमुळे प्रत्येक डिव्हाइसवर प्रादेशिक भाषेतील मजकूर टाईप करता येतो आणि वाचता येतो. युनिकोडच्या उपलब्धतेमुळे सर्वच प्रमुख कंपन्यांनी त्याचा स्वीकार केलेला असून ग्राहकांना उपकरणांमध्ये मूलतः उपलब्ध करून देण्यात येतो. पर्याय सी हे या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39 पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे? ए पेटीएम, बी भीम, सी तेज की डी मोबिक्विक.
या प्रश्नाचे सर्व पर्याय चुकीचे आहेत, त्यामुळे हा प्रश्न बाद करण्यात आला होता. गुगल पे हे डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40. पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ए. शोध गंगा, बी. शोध सिंधू, सी. शोध यमुना की डी. शोध सरस्वती. शोध सिंधू या अंतर्गत 15,000हून अधिक आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक जर्नल्स सर्व उच्च शिक्षण संस्थांना उपलब्ध करून दिलेली आहेत. यात मानव संसाधन मंत्रालयातील 3 संस्थांचा एकत्रित समावेश होतो. UGC इन्फोनेट ही डिजिटल लायब्ररी आहे, एनलिस्ट, आणि तिसरं इनसेट AICTE यांचे कार्यालय इन्फिनिटी गांधीनगर गुजरात इथून चालते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. शोध सिंधू. प्रश्न क्रमांक 41. क्योटो प्रोटोकॉल हा डॅशशी संबंधित आहे? ए. जैवविविधतेचे संधारण, बी. ओझोन संरक्षण, सी. वन्यप्राणी संरक्षण की डी. वैश्विक वातावरण बदल. क्योटो प्रोटोकॉल हा वैश्विक वातावरण बदलाशी संबंधित आहे. हा करार 1997 मध्ये स्वीकारण्यात आला. 2005 मध्ये अंमलात आला. या आंतरराष्ट्रीय कराराचा उद्देश हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे व वातावरण बदलाचे परिणाम कमी करणे हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 42. घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? ए. सौर औष्णिक, बी. सौर प्रकाशीय, सी. औष्णिक की डी. सौर शोषकत्व. घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी सौर औष्णिक नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते. यात संकेंद्रित सौर औष्णिक प्रणाली, प्लेट संग्राहक, निर्वात नलिका संग्राहक यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. प्रश्न क्रमांक 43. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची अमाप वाढ डॅशमुळे होते? एक. नायट्रेटची वाढ, बी. फॉस्फेट्सची वाढ, सी. नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ की डी. सोडियम. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची अमाप वाढ ही नायट्रेट्स व फॉस्फेटमधील वाढीमुळे होते. वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे नायट्रेट्स व फॉस्फेट्स पोषक द्रव्ये जास्त प्रमाणात असतात, तेव्हा ते जलीय वनस्पतीच्या अतिवाढीस कारण ठरतात. याला सुपोषण असे म्हणतात. पर्याय सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 44. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? आणि पर्याय आहेत ए. SO2, बी. CO2, सी. CO की डी. ओझोन. आम्लवर्षा म्हणजेच ॲसिड रेन होण्यास SO2 हा घटक म्हणजेच सल्फर डायऑक्साईड हा घटक कारणीभूत ठरत असतो. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 45. महापालिकेचा ओला घनकचरा डॅशचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते? ए. कंपोस्टिंग, बी. पायरोलायसिस, सी. बर्निंग की डी. इन्सिनरेशन. कंपोस्टिंग म्हणजे या जैविक प्रक्रियेमध्ये घनकचऱ्याचा सेंद्रिय भाग काळजीपूर्वक नियंत्रित परिस्थितीत विघटित केला जातो आणि त्याचे खतामध्ये रूपांतर होते. पायरोलायसिसमध्ये उष्णतेच्या वापराद्वारे सेंद्रिय पदार्थांचे रासायनिक विघटन होऊन विघटन होते. त्याच्यानंतर बर्निंगमध्ये कचरा जाळणे असं केल्याने वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. आणि इन्सिनरेशन म्हणजे भस्म करणे. यात कचरा जाळून त्याचे रूपांतर राख, गॅस आणि उष्णतेमध्ये होते. त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहेत पर्याय क्रमांक ए. कंपोस्टिंग. प्रश्न क्रमांक 46. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डॅश या नावाने ओळखल्या जात? ए. मक्तब, बी. मदरसा, सी. खाजकाई की डी. अरबी स्कूल. मदरसा या मुघल काळात उच्च शिक्षणाची केंद्रे होती. मक्तब ही मुघल काळातील प्राथमिक विद्यालय होती. यातून वाचन, लेखन, अंकगणित या मूलभूत गोष्टी शिकवल्या जात. खाजकाई ही इस्लामिक विद्यालये होत. यात कुराण व इतर धार्मिक ग्रंथ शिकवले जात असत. आणि अरबी विद्यालयातून अरबी साहित्य व व्याकरण शिकवले जात असे. प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मदरसा. प्रश्न क्रमांक 47. रुसा योजना ही प्रामुख्याने डॅशसाठी आखलेली आहे? ए. सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे, बी. सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे, सी. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे की डी. महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवावे. रुसा ही योजना 2013 मध्ये प्रामुख्याने उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी आखलेली आहे. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 48. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅश असे म्हणतात? 1.
मानववंशशास्त्र, बी अर्थशास्त्र, सी पर्यावरणशास्त्र की डी भूगर्भशास्त्र. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पर्यावरणशास्त्र. यात विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास केला जातो. लोकसंख्येची गतिशीलता, समुदाय, पर्यावरणशास्त्र, पारिस्थितिकी संस्था यांसारख्या विषयांचा यात समावेश होतो. प्रश्न क्रमांक 49. UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी डॅश हा इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे. ए. आशयज्ञान समृद्ध करण्यासाठी, बी. अध्यापनाची तयारी करण्यासाठी, सी. ज्ञानाला उजाळा देण्यासाठी की डी. वृत्ती विकसित करण्यासाठी. फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम जानेवारी 2020 मध्ये सर्वत्र नियमित आणि पूर्णवेळ सुरू करण्यात आला. UGCने अध्यापनाची तयारी करण्यासाठी इंडक्शन कोर्स सुरू केलेला आहे. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 50. स्वयं हा उपक्रम डॅश विकसित केलेला आहे. ए. तांत्रिक विषयांसाठी, बी. मानव्य विषयांसाठी, सी. व्यवस्थापन विषयांसाठी की डी. वरील सर्व विषयांसाठी. मागील प्रश्नपत्रिकेत देखील स्वयंवर प्रश्न होता आणि या प्रश्नपत्रिकेत देखील आहे. स्वयं हा उपक्रम तांत्रिक, मानव्य व व्यवस्थापन विषयांसाठी एकत्रित विकसित केलेला आहे. यावर कोणीही नावनोंदणी करू शकतो व तेथील अभ्यासक्रम विनामूल्य पूर्ण करू शकतो. यावरील अभ्यास 4 भागामध्ये आहेत. दृकश्राव्य व्याख्याने आहेत, खास तयार केलेलं वाचन साहित्य आहे, स्वमूल्यांकन चाचण्या आहेत आणि चर्चा मंच देखील येथे उपलब्ध आहे. पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर असणार आहे. या समवेतच आपली 2023ची प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे. सदरच्या प्रश्नपत्रिकेची आणि उत्तरपत्रिकेची PDF आपल्याला हवी असल्यास कमेंट्समध्ये तसं क्वेश्चन पेपर म्हणून टाईप करा. आपल्याला नक्कीच ती उपलब्ध करून दिली जाईल. पुढील भागात आपण 2021ची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.